नमस्कार मंडळी. मंडळी, बिग बॉसच्या घरामध्ये आज प्रभू रडलेला आहे. आता नेमकं काय कारण झालं आहे म्हणून प्रभू रडला आहे ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसने एक टास्क दिला आहे. तर आता तो टास्क काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये वेगवेगळे पाहुणे आलेले आहेत. ते पण सॉफ्ट टॉयच्या रूपामध्ये. तर आता बिग बॉसने एक टास्क दिलेला आहे सदस्यांना, की तुमच्या मनातील भावना किंवा काही टोमणे जे तुम्ही एक एक सदस्याला बोलू शकला नाही, तर तुम्ही ते आज डायरेक्ट स्टेजवर त्या टॉयला म्हणून बोलायचं आहे आणि त्या माणसाला बोलवायचं आहे. तर आता सागरने प्रभूला बोलवलं आहे आणि सागर म्हणतो, की "आपल्यामध्ये एक छानशी मैत्री होती आणि मी तुझ्यासाठी इतकं काही केलंय आणि तू ते सगळं विसरलास आणि तू सगळ्यांसमोर मला भांडतोस वगैरे. त्यामुळे मी एक-एकदा विचार करतो, की नेमकं आपल्यामध्ये काय झालं असेल म्हणून तू असं माझ्याशी वागतोय. तू सगळं मी काय-काय केलंय ते विसरला." असं सागर त्याला म्हणतो. तर आता प्रभूला हे खूपच वाईट वाटतं आणि तो रडतो. तर मित्रांनो, मुद्दा हा नाहीये की सागर असं बोलला आणि प्रभूला रडायला आलं. तर मित्रांनो, ॲक्चुअली पाहायला गेलं की ॲज अ प्रेक्षक मला तर असं कधीच दिसलं नाही की सागरने काहीतरी प्रभूसाठी केलेलं आहे. त्याने कधी स्टँड घेतला नाही किंवा कधीच त्याची बाजू घेतली नाही. तो हमेशा त्याच्यावर ओरडूनच बोललेला आहे. त्यामुळे त्यांच्यात मैत्री होती असं मला तर वाटलं नाही. तुमचं काय मत आहे या बाबतीत? तर मित्रांनो, अनुश्रीने दीपालीला बोलावलं आणि तिला असं बोललं, की "ही इतकी डेंजर बाई आहे ना, की ही आपल्या पिल्लांनाही खाऊ शकते," असं ती बोलली. आणि विशाल राकेशच्या बाबतीत असं म्हणतो, की "हा रंग बदलू गिरगिट आहे." तर असं खूप सारे सदस्यांनी वेगवेगळ्या सदस्यांबद्दल बोललेलं आहे. रेवानेही ससाला बोलली, की ही कधी धोका देऊ शकते सांगता येत नाही. तर मित्रांनो, आज सगळेजण जे इतकं दिवस मागे बोलत होते, ते आज तोंडावर बोलून त्यांच्या मनाला हलकं करून घेणार आहेत, असा टास्क बिग बॉसने दिलेला आहे. पण मित्रांनो, बाकीचं सगळं जाऊ द्या. तुमचं काय म्हणणं आहे, की सागरने खरंचच प्रभूला हेल्प केली आहे का? त्यानं कधी स्टँड घेतला आहे का? किंवा कधी त्यांच्यात मैत्री होती का? ज्यावरून तो असं बोलला, की "मी काय-काय केलं तुला, ते सगळं तू विसरलास." तर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये तर सांगा. मला तर हे पटत नाहीये आणि प्रभू इमोशनल होऊन रडला. ठीक आहे, आता इतकं इमोशनल कोण केलं तर डेफिनेटली रडणारच माणूस. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.